हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज सवार आहे शनिवार, तर कार्तिकचा आज पिठीचा ड्रेस आहे, त्याला बघा मी तयारी करते. तर माझं लवकर उरकलं ना, तर डबा त्यांचा दोघांचा टिफिन वगैरे सगळं, तर मी तयारी करते. तर नाही उरकलं तर मग तो स्वतः करतो, नाही तर त्याचे पप्पा करतात ते. त्याच्या पप्पाला जेवढं वेळ भेटतं ना, त्या वेळेत ना त्याची तयारी करतात ते. तर नाही भेटलं तर मग त्याचे ते निघून जातात. त्यांचा टाईम झाल्यानंतर मग तो स्वतः करतो. मी येईपर्यंत तो हळूहळू करतो स्वतःचं. तेल वगैरे डोक्याला लावायचं आणि काय आपलं टाय वगैरे घालायचं, ID कार्ड, दप्तर वगैरे भरायचं, त्याचं काम तो स्वतः करतो. तर शेवटला राहतं सॉक्स. सॉक्सचं माझ्याच हातात आहे, तर मी सॉक्स घालते असं. मग कारण की त्याला येत नाही त्याच्यासाठी, तर मी सॉक्स घालतो की तो, पण वाकडं तिकडं होतं. परफेक्ट लागतं त्याला पण माझ्यासारखं. सॉक्स असून ते काय असून ते परफेक्ट लागते. तर थोडंसं वेळ झाला म्हणून पटकन सॉक्स घातले. दोघं माझे पहिले तो पळायला लागले, कारण की तिथं व्हॅन राहिली. तर कारण की तो एवढं मलाच लेट झाला त्याच्यासाठी स्वयंपाकाला. तर तो पण पळा सुटला. मग खाली जाऊन सोडून आली. तर ऊन बघा किती छान सूर्याचे किरण दिसले, तुम्ही बघितलं असेल ना. मग डायरेक्ट घरी आली. त्याच्यानंतर मग उरकते. अशी खिडकी मोठी आहे ना, म्हणून 3 टॉवेल बरोबर मापात बसते आणि थोडीशी खिडकी उघडं ठेवते. वाऱ्याने पटकन सुकून जाते आणि ऊन पण लागते, तिथून ऊन लगेच येतं मग पटकन सुकते. म्हणून मी त्या खिडकीत 3 बरोबर टॉवेल सुकवते. लवकर सुकतात, पटकन घडी मारून ठेवता येते. तर तिकडे झाडू मारून घेतलं आणि सगळं वाकं तिथं ठेवते. पहिले काय करते, सकाळी मला गडबड असते, पहिले हातरून काढायचं असतं. सकाळी कधी पण उठलं की पहिले हातरून काढायचं असतं. कारण की 8-9 वाजेपर्यंत हातरून तसं ठेवायचं नाही. उठलं जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत. आता त्यांचं उठेपर्यंत 7 वाजता ते लोक दोघं उठतात, तोपर्यंत हातरून ठेवतात. ते उठले ना, मला माहीत पडलं दोघंच उठते ना, मग हातातलं काम सोडायचं आणि त्या हातरून उचलायचं काम माझं आहे. तर मग हातरून उचलते, हातरून उचलून घडी मारून बेडवरच ठेवते तसंच. मग ते गेल्यानंतर मी उरकते. मग ते एका कोपऱ्यावर ठेवते सगळं हातरून. मग बेड असं झाडून घेते आणि व्यवस्थित उशी सगळं व्यवस्थित लावून घेते. मग बाकीचे कामं करते. तर झाडून गेली तर बघा कार्तिक आलं. तर हे बघा कार्तिक आलाय, तो पण किती थकून आलाय आणि ऊन पण आता किती एवढं कडक ऊन पडायला लागले, तर काय सांगावं. तर तो मी म्हटले आता कार्तिक आल्यानंतरच तवच कलिंगड कापून खावं म्हटले. तर त्या दिवशी आणलेलं आणि थोडंसं त्यांनी सांगितलं की पिकलं नाही, अजून 2-3 दिवस ठेवलं तर चांगलं पिकते, म्हणून मी ठेवलेलं. तर छानपैकी कलर पण छान आले आणि पिकले पण. तर इथं बघा मी कापून घेते आणि आज त्याच्यात ना शेंडो मीठ टाकणार नाही आणि साधं मीठ टाकणार नाही. त्याच्यात ना पेपर सॉल्ट घालणार आहे. ब्लॅक कलरचं भेटते ना, ते घालणार आहे. त्याच्याने पण टेस्ट चांगली येते, चटपटात सारखं येतं आणि छान वाढते ते खायला, मजा येते त्याच्याने. ते पण आणले. 10 रुपयाचं काय पाकिट भेटते, तर ते आणून ठेवायचं. असं ह्याच्यामध्ये सॅलॅडमध्ये टाकायला ते बरं पडते असं. तर हे बघा मी असं सगळं आता व्यवस्थित कापून घेते. पहिले कापलेला तो थोडासा झाला म्हणून परत कापून घेते. तर कलिंगड कापून घेते, छानपैकी तुकडे तुकडे करून घेते. त्याच्यात 2 काटे चमचे ठेवते, तुम्हाला दाखवते बघा. असे 2 काटा चमचा ठेवते. त्याच्यानंतर वरतून पेपर सॉल्ट टाकते बघा, ब्लॅक कलरचं. त्याच्यानंतर मी आणि कार्तिक खाऊन घेतो. खाऊन झालं की अर्धा 1 तासानंतर मग त्याला जेवायला देते. मग आता हे खाल्लं म्हटलं तर मग जेवायला ना थोड्या वेळानं देते. तर इथं बघा ज्वारीचं दळण ठेवायला जाणार आहे. तर आज डोक्याला तेल नाही लावलं तर केस कसं विस्कटल्यासारखं झालं हे बघा. तर म्हणून थोडंफार तर तेल लावावंच लागतं, नाही तर पिचकटते सगळं. तर कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक गेले पुढे म्हणजे फिरायला. तर मी म्हटली दळण ठेवून मग पुढे येते म्हटली. तिथं दळण ठेवलं. फक्त ज्वारीच आहे ना बाहेर देते, बाकी सगळं मी घरात दळते. तर इथं बघा संध्याकाळचे 5:30 वाजले. सूर्यकिरण किती छान मावळते आणि किती सुंदर वाटते हे बघा. आणि मी तर रोज न चुकता फिरायला येते. परत एकदा मी गेली ना, परत एकदा तुम्हाला शूट करून दाखवते मी कुठं आली, कुठे येते. शॉर्टकटमध्ये शूट केलं मला, कारण की मला घरी जायचं होतं आणि थोडंसं लेट पण झालेलं. तर तिकडे कसा वेळ जातो माहितीच नाही पडत. कारण की 5 वाजता, कारण की दळण ठेवली 5 वाजता निघाले की 5:30पर्यंत अर्धा तासात यायचं ना, 6:30 वाजेपर्यंत तिथंच. आणि अजून कडक ऊन पडते, अजून ऊन लागते आणि मावळताना सूर्य एवढं भारी वाटत होतं ना, डोंगराच्या पलीकडे असं मावळताना. तर मी परत गेली ना तर व्यवस्थित शूट करून तुम्हाला दाखवते मी कुठं जाते फिरायला. तर तिथं छान वाटतं. सायकल वगैरे, नवीन स्कूटी वगैरे शिकायचं असलं ना, तिथं परफेक्ट आहे आणि जागा पण परफेक्ट आहे आणि पटकन शिकून पण जाते. आणि तिथं गाडी येत नाही, काही येत नाही, फक्त चालायला माणसं येतात आहे. तर फक्त स्कूटी घेऊन यायची किंवा सायकल घेऊन यायचं, तिथं चालायचं. गाड्या बिड्या काहीही येत नाही आणि बसायला भरपूर जण येतात तिथं संध्याकाळचं. आता उन्हाळा चालू झालं म्हटलं तर
तर अर्धा एक तास संध्याकाळ होईपर्यंत कसा वेळ जातो कळणारच नाही, कारण की भरपूर बायका असे बसायला येतात ते संध्याकाळचं चालताना. तर आज मी बनवणार आहे कांद्याची पातची भाजी. तर वरतून साल काढून घेतली, छानपैकी कापून घेतलं, कांदा वेगळा कापला आणि हे बघा कांद्याची पात म्हणजे त्याच्यातच मिक्स करणार आहे. पहिले कांद्याची पात कापताना ना मधून फोल्ड नाही केलेलं, म्हणून ते मोठे मोठे झालेलं. कांद्याची पात कापताना मधून ना 4 भाग करायचं, तर बारीक कापलं जातं हे बघा. तर पहिले तसं ठेवा, शेवटला शेंडी असताना ती बाजूला काढून बघून छानपैकी कट केलं मी बारीक. ती शेंडी बाजूला ठेवली आणि एक कढई घेतली, कढईमध्ये जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि कापलेला लसूण टाकला, चांगलं फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर बघ ही कांद्याची पात टाकते हे बघा. त्याच्यानंतर ह्याच्यात ना चण्याची डाळ भिजून ठेवलेलं, मी फिरायला जायचे अगोदर भिजून ठेवलेलं, धन पावडर, हळद आणि लाल मसाला. लाल मसाल्यामध्ये करणार आहे, मिरचीमध्ये पण करतात, पण लाल मसाल्यामध्ये करणार आहे कारण लाल मसाला टाकला आहे बघा. त्याच्यानंतर वरतून मीठ टाकलं आणि चांगलं हलवून घेते, म्हणजे एकजीव करून घेते चमच्याने. आणि जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी टाकणं, जास्त टाकणार नाही. हे बघा मीडियम गॅसवर ना शिजून घेते पाणी टाकून आणि वरती मीठ तर टाकले, फक्त वरती प्लेट झाकण लावून ठेवते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि माझी भाजी पण तयार झाली बघा, पूर्ण पाणी आटलं, थोडंसंच राहिलं, अजून थोडं पाणी आटायला ठेवते. चलो बाय.